मित्रांनो, स्वतःचं हक्काचं घर आणि 2 करोडचा कॉर्पस, जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. 60,000ची एक SIP सुरू करायची आहे, ती फक्त 5 वर्ष चालू ठेवायची आणि तिला 10% स्टेप अप करायचं आहे. जर तुम्ही ही 60,000ची SIP 5 वर्ष चालू ठेवली आणि तिला प्रत्येक वर्षी 10% स्टेप अप केली तर 5व्या वर्षी आपल्याकडे साधारण एक 60 लाखाचा कॉर्पस तयार झालेला असेल. त्या 60 लाखाच्या कॉर्पसमधून आपण 40 लाख रुपये विड्रॉ करायचे आणि ते 40 लाख रुपये आपण आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी वापरायचे आणि इथून पुढे आपण कोणतीही SIP करणार नाहीये, कारण की आपलं होम लोनचा EMI सुरू होईल. तर होम लोनचा जो EMI आहे तो आपण पुढचे 20 वर्ष भरायचा आहे आणि हे जे राहिलेले 20 लाख आहेत त्याला काही हात न लावता ते 20 लाख रुपये जसेच्या तसेच म्युच्युअल फंडमध्ये ठेवायचे आणि होम लोनचा EMI तुम्ही 20 वर्षाचा भरलात तर 20व्या वर्षी तुमचं होम लोनही क्लोज झालेलं असेल आणि हा जो तुमचा 20 लाख रुपयाचं जे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे ठेवले होते त्याचे साधारण 2 करोड रुपये झाले असतील 12%च्याही परताव्याने जर आपण पकडलं तर. त्यामुळे 20व्या वर्षी तुमच्याकडे 2 करोडचं कॉर्पसही असेल आणि तुमचं घरही लोन फ्री झालेलं असेल. तर तुम्हाला कशी वाटते ही स्कीम? तुम्हालाही जर असं काही इन्व्हेस्टमेंट चालू करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.